मित्रांनो, कसे तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमच्या भावाच्या मराठी युट्यूब चॅनलवर. आणि आज उज्जैनवरून आल्याला जवळजवळ 5 दिवस होऊन गेलेत. आणि आज एवढे दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय आणि गाडीला स्टार्टर मारलाय. मी आता चाललोय पनवेलला. आपलं एक काम आहे, एका क्लायंटला आपल्याला तिथून घ्यायचं आहे, तर मी चाललोय आता पनवेलला. आणि आजचा व्लॉग चालू करण्याचा रिझन असा की तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती की आमचा या ट्रिपवरचा बजेट काय होता आणि किती आम्हाला खर्च आला, ते सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन मी. पण त्यासाठी तुम्हाला वाट बघायला लागेल थोड्या वेळासाठी. तर आता 1 मिनिट थांबा, हे बंद नाही होणार कारण आता आपण अँड्रॉइड ऑटो कनेक्ट नाही केलाय ना. हा, तर आता परवाच्या दिवशी पळसप्याला पाऊस पडला आणि 3-4 दिवस हा मौसम असाच आहे, एकदम असा विचित्र टाईप. ऊन नाही तर चांगलं वाटतंय, पण असं गरम होतंय फार थंडीच्या ह्याच्यात. आणि हे एक्सपेक्ट नाही कोण करत ह्या सीझन मध्ये तरी, कारण अचानक पाऊस, परत मग तब्येत खराब. आणि आज मी पनवेलवरून ड्रॉप करून येऊन तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे की किती खर्च काय झालं आणि काय नाही ते. तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण. आणि बाकी काय नाही, तुम्हाला भेटतो थोड्या वेळात हायवेला. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की या उज्जैन ट्रिपमध्ये आपला किती खर्च झालाय ते. आणि मी सगळं हिशोब, आपले जी छोटी डायरी आहे, मी जी आपल्या ट्रिपवर मेंटेन ठेवतो डायरी, प्रत्येक खर्च, प्रत्येक हिशोब त्याच्यामध्ये असतो आपला. तर माझे सिंगल गाडीने CNG भरला किती वेळा तुम्हाला सांगतो बघा. 1 2 3 4 आणि 5 6 7 8 आणि 9. आमच्या गाडीने 9 वेळा CNG फिलअप केला. आणि दुसरी जी गाडी होती तिने 9 वेळा CNG फिलअप केला. त्यांना फक्त नाशिकमध्ये CNG भेटला नाही, आम्हाला भेटला. म्हणून त्यांची गाडी पेट्रोलवर बरीच चालली, जवळजवळ 100 किलोमीटर पेट्रोलवर चालली असेल. पण ठीक आहे, 1580चा त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलेला होता आणि माझ्या गाडीत 4 लिटर टाकला होता, तर आपण काही यूज नाही केला. आणि फक्त CNGचा खर्च 9,900च्या आसपास फक्त CNGचा खर्च झाला आमचा. आणि पेट्रोलचा जो खर्च झाला तो 1900 रुपयाच्या आसपास पेट्रोल झाला, कारण माझ्या याच्यात 4 लिटर टाकला होता आणि त्याच्या याच्यात 1580च्या आसपास, म्हणजे ऑलमोस्ट 1900 रुपये. आमचा जो नाश्ता होता, जो आम्ही 26 तारखेला जो रात्री निघालो तेव्हापासून 27, 28, 29ला दुपारी येईपर्यंत तो आमचा नाश्त्याचा खर्च झाला 2750. आणि आम्हाला तिकडून जाऊन यायला फास्टॅगचा 2,000 प्रत्येक गाडी मागे आम्हाला खर्च पडला, म्हणजे ऑलमोस्ट 4,000 ते फास्टॅगला गेले. रूमचा भाडा, आम्ही 2 रूम घेतल्या होत्या उज्जैनमध्ये, उज्जैनचे 10 किलोमीटर अलीकडे 2 रूम घेतल्या होत्या. एक रूम आम्हाला पडली होती, एक रूम 950 रुपयाच्या आसपास आम्हाला एक रूम भेटली होती. असा 2 रूमचा 1900 रुपये खर्च आला. जर तुम्ही स्टे जर वाढवत असाल, म्हणजे जर तुमचं प्लॅनिंग मोठी असेल, तर तो बजेट वाढेल तुमचा. आणि उज्जैनमध्ये आम्ही ज्या 2 ऑटो करून आम्ही फिरत होतो, ती पर पर्सन आम्हाला 100 रुपये, म्हणजे असं 2 गाड्यांचं, म्हणजे आमच्या 10 जणांचं मिळून 1000 रुपये ते गाडी भाडा. पार्किंगला 220 रुपये. आणि जेवणाचा खर्च आमचा 4,050 रुपये, असा टोटल 27,000 खर्च आमचा 2 दिवसाचा झाला. तुम्ही जर स्टे वाढवत असाल, म्हणजे दिवस जर वाढवत असाल तुमचा, तर राहण्याचा खाण्याचा तुमचा खर्च तेवढाच एक्सपांड होईल. बाकी आमचं तर जास्त हे नव्हतं की सुट्ट्यांचा मेन नव्हता की बाकीच्यांना सुट्ट्या भेटतात नाही भेटतात, त्याच्यामुळे आम्ही 2 दिवसाची ट्रिप केली होती. आणि आमची सगळी जर्नी नाईटची होती. जेवढा पण ट्रॅव्हलिंग होता, जेवढा पण ट्रॅव्हलिंग करायची होती,
तेवढी सगळी नाईटची होती. आम्ही 26ला 11 वाजता निघालो रात्री. तो आम्ही दुसऱ्या दिवसाला डायरेक्ट ओंकारेश्वरला पोहोचलो जवळजवळ 3:30 वाजता. गाडी पार्किंगला लावली, ओंकारेश्वरचं दर्शन झालं आणि सगळं ते तिथे फिरलो वगैरे. आणि आम्ही तेव्हा 7 वाजता 7-7:30ला इथे उज्जैनला जायला आम्ही निघालो. उज्जैनला आम्ही काहीतरी 12:30 वाजता, आम्ही 12 वाजता आम्हाला हॉटेल भेटलं. तिथे आम्ही विचारलं, 12:30 वाजता आमचं सगळं कन्फर्म वगैरे झालं आणि नंतर मग आम्ही तिथे स्टे केला. सकाळला आम्ही उठलो वगैरे, फ्रेश वगैरे झाले सगळे आणि 9:30 वाजता आम्ही निघालो जायला. दर्शन वगैरे घेतलं, सगळे देऊळ वगैरे फिरलो, दर्शन वगैरे घेतलं. आम्ही निघेपर्यंत आम्हाला ऑलमोस्ट 5:30-6 वाजले होते उज्जैन सोडायला दुसऱ्या दिवसाला, म्हणजे 28ला उज्जैन सोडायला आम्हाला ऑलमोस्ट संध्याकाळ झाली होती. आणि उज्जैनवरून निघालो 5:30-6 वाजता. त्याच्यानंतर आम्ही 29ला दुपारचे 1 वाजता आम्ही आमची ट्रिप पूर्ण संपली. तर असा होता आमचा या ट्रिपचा सगळा एक्सपेन्स वगैरे. तर तुम्ही जर एक्सपांड करत असाल तुमची ट्रिप, तर तुम्हाला बजेट तुमचा वाढवावा लागेल. आमचा 27,000च झाला आणि आम्ही स्वतःची गाडी घेऊन गेलो होतो म्हणून 27,000 झाला. जर तुम्ही भाड्याने करून जाताय तर तो खर्च तुमचा वाढेलच आणि ट्रेननी गेलात तर तुमचा खर्च कमीही होऊ शकतो. तर एवढं सगळं होतं. आता क्लायंटची वाट बघतोय, त्यांचा कॉल येईलच आता आणि तेवढ्या वेळात विचार केला की शूट करून घेतो. आणि बस एवढंच. तुम्हाला आता त्यांना क्लायंटला सोडल्यानंतर तुम्हाला भेटतो अलिबागला सोडल्यानंतर. तेव्हापर्यंत बघत राहा माझं चॅनल. क्लायंटला सोडलं आणि मी आलो कार्लेखिंड सोडून पुढे आणि आता बघेन चहाची तलप आलंय, चहासाठी थांबेन आपले 3 विराला आपले गिरी टपरीवर आणि बघेन तिथं काय खाता आलं तर खाईन, नाही तर मग डायरेक्ट जेवायला घरी. हे शांत भाई सादर नको करू सध्या, थांब. तर इथे पहिले चहा तर पिईन, कारण चहा तर इम्पॉर्टंट आहे ना गाडी चालवताना. बाकी आत्ता फक्त येता थोडासा एक प्रॉब्लेम तर झाला गाडीमध्ये. यांना जसा पिकअप पूर्ण सोडला होता ना तसा सोडलेला. आता बघूया, आज मे बी पॉसिबल नाही होणार, पण उद्याला मे बी याचं इंजिन ऑइल मला चेंज करावं लागेल नॉर्मल सर्व्हिसिंगच्या ह्याच्यामध्ये. बघूया कसं काय पॉसिबल होतं ते. हा पिऊन निघालो होतो, रोशनच्या इथं आलो होतो, पण हा आज येणारच नाही आहे. त्याच्यामुळे आता काय, चलो घर का रस्ता अभी. आता जाऊन मस्तपैकी झोपणार, झोप लागली तर. की आज शुक्रवार आहे तर गाड्या पण भरपूर आहेत. सगळे साईडवरून आक्रमण होते, इकडून तिकडून. इकडून नाही गेले की तिकडून येते, तिकडून नाही गेले की इकडून येते. कॅमेरे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. व्हिडिओला इथेच थांबूया. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आमचा उज्जैनचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच होतं. फक्त बजेट आमचा किती खर्च गेला, काय गेला एवढंच फक्त सांगायचं होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.